सो इथे मी घेतला आहे रवा नव्हता माझ्याकडे, सो मी रवा स्किप करून इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, हळद आहे आणि धना आणि जिराची पावडर आहे. आता हे सगळं काय करायचं आहे, कशामध्ये मिक्स करायचं आहे. हे आहे गुपित त्याचं. हे आहे बटाटा, हे 2 स्लाईस आहेत, 2 स्लाईस मी कट केले आहेत, 2 बटाटा आहेत. हे 2 बटाट्यांचे करणार आहे. ह्याला आपण आधी भिजत ठेवायचं आहे थोडा वेळ, 10 मिनटं. त्याच्यानंतर हे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे, जे मी आता काढते. आता हे बघा, हे बटाट्यामधलं मी पाणी काढून टाकलं आहे. छान मस्त सोक झालेलं आहे. असे बारीक बारीक स्लाईस करायचे आहेत तुम्ही. मी हे सुरीवरच केलेलं आहे. हे बघा, असं काही मोठे, काही जाडे जाडे ठेवले आहेत, काही बारीक ठेवले आहेत. आणि बटाटा शिजायला वेळ लागत नाही, ते झटकीपट होतं. आता आपण हे सगळं याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. हे असं सगळं एक छान एक जीव करून घ्यायचं छानपैकी. असं ही झटकीपट होणारी रेसिपी आहे. सो तुम्ही जेवायच्या 20 मिनटं आधी ही रेडी करून ठेवायची आहे. म्हणजे कसं जेवताना गरम गरम डायरेक्ट तो तवाच घ्यायचा पुढ्यात, ज्याच्यात तुम्ही कराल ते. म्हणजे तव्यात जो रस्सा असतो, जो खाली उरलेला असतो तेलमध्ये, ते पण खायला चटरपटर लागतं मस्तपैकी छान. लहान मुलांनी द्यायचं नाही तव्यातलं तेलकट वगैरे. तुम्ही जी रेसिपी करणार आहात बटाट्याची, त्याची रेसिपी तुम्ही त्यांना द्या. ह्याला म्हणतात, मी याला नाव ठेवलं आहे पोटॅटो फ्राय. आता हे छान सगळं मिक्स झालं आहे. थोडंसं चाटून बघायचं ह्यात मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही. पण एकदा आपण स्टार्ट केलं की मग पुन्हा त्यात मीठ आपण घालायला मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही एकदा टेस्ट करून बघा थोडंसं. छान आहे, मस्त. आता हे छान आपण असं शॅलो फ्राय करायचं आहे. आता हे छान मस्त माझं तेल मी घेतलं आहे कढईत, पॅनमध्ये, आणि तिथे तुम्ही आता फ्राय करणार आहे. तेलसुद्धा छान तापलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, असं छान तापलेलं आहे. आता हे आपण जे स्लाईस केले होते त्याच्यामध्ये असं मस्तपैकी, जसं आपण फिश फ्राय करतो तसं एक छान असं मस्तपैकी त्याला लावायचं आहे. असं छान मस्तपैकी लावायचं, त्याला छान असं कोटिंग करायचं आहे. त्याला छान क्रिस्पी लागतं जेवताना. तुम्हाला 4 घास जास्त जातील. कधी तुमच्याकडे भाजी नसेल तर हे छान असं झटकीपट असं ऑप्शन आहे. हे लागतं पण छान, दिसायला पण सुंदर वाटतं, खायला तर एक नंबर असतं. फिशची पण गरज नाही. कधी आपल्याला फिश खावं असं वाटलं आणि वार नसला फिशचा, म्हणजे समजा सोमवार आला, मंगळवार आला, तर तुम्हाला फिश खावं असं वाटलं, असं वाटतंय हो फिश खावं, पण वार असल्यामुळे आपण खाऊ शकत नाही. ही छान मस्त अशी एक आयडिया आहे. सो आता हे आपण घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये ते असं फ्राय करून घ्यायचं आहे छान असं. आणि दर असं 5 मिनिटाने चेक करायचं आहे. आपल्याला कळतं ते शिजलं की नाही. ते जसं आपल्याला फिश कळते शिजली की नाही, तशी आपण ही मस्तपैकी शिजून काढायचं आहे. आणि याला शिजायला जास्त वेळ लागत नाही बटाट्याला. आज आमच्याकडे जेवणाला बेत आहे भेंडी आणि आमटी. सो थोडंसं काहीतरी हे वेगळं त्याच्याबरोबर एक सरप्राईज द्यायचा अभिराला. तेच खाऊन कंटाळलो आता आम्ही. आमच्याकडे गणपती बाप्पा असल्यामुळे आम्ही मच्छी खात नाही 2 महिने, 1 महिना आधी आणि 1 महिन्यानंतर. हे थोडंसं वेगळं काहीतरी. बघा, असं हे तुम्ही टाकायचं आहे सगळं एकत्रच एकदाच पॅनमध्ये. आणि मग नंतर त्याला दर 5 मिनिटाने जाऊन चेक करायचं आहे, उलटून बघायचं आहे. मस्त क्रिस्पी फ्राय करा तुम्ही हे छान. हे असे सगळे एकत्र टाकायचे. तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. तुमच्या बाल बच्चे कंपनी, छोटी बच्चा कंपनीला एक खूप आवडेल. तुम्ही या रेसिपीला काय नाव ठेवणार आहात तुम्ही तुमच्याकडून, तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा की तुम्ही हे मी तर ठेवले आहे तुम्हाला जे सांगितलं ते, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय त्याला नाव ठेवणार आहात हे नक्की मला सांगा. कमेंट्स करून सांगत जा. कमेंटची वाट बघते मी.
असे भरपूर कमेंट्स येतात मला. सो हे असं मस्तपैकी फ्राय होते. स्मेल छान येतोय धना जिरा पावडर टाकल्यामुळे. धना जिरा पावडर नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. जसं तुम्ही फिशला करता तसंच सेम करायचं आहे. धना जिरा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि इथे माझ्याकडे रवा नव्हता म्हणून मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, पण रव्यात अजून छान होते. सो रवासुद्धा तुम्ही ट्राय करा. तुम्ही कशात ट्राय करणार आहात हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला मी ते फ्राय झाल्यावर पलटवून झाल्यावर थोडं दाखवते. चला आता आपण हे जरा पलटवून बघूया कशी झाली आहे. हे बघा छान मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे. हे बघा छान असे शिजलेले आहेत पोटॅटो बटाटे. हे सगळे असे हे बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत. सगळे असे पलटवून घ्यायचे. नंतर थोड्या वेळाने पुन्हा एकदा सेम साईड पुन्हा एकदा मी पलटवायची. आता हे सगळे मी पलटवून घेते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि मला नक्की सांगा हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. ही रेसिपी कशी वाटली, तुमच्या बच्चे कंपनीला कशी वाटली, त्यांना एकदा करून खायला घाला आणि नंतर मला सांगा त्यांच्याकडून काय कमेंट्स येत आहेत, काय रिव्ह्यू येत आहेत लहान लहान आपल्या बच्चे कंपनीकडून. ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. अशाच छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला मी शेअर करेन. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.